नमस्कार अशा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तसेच तुम्ही कमेंट केल्यामुळे आपण या भागात निमोनियाची कारणे, लक्षणे व उपचार याविषयी माहिती घेणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. जर कोणी अद्याप आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तरी त्यांना विनंती आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला पुढील माहिती सुरुवात करूया. निमोनियाची कारणे. निमोनिया फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्यामध्ये संसर्ग झाल्यामुळे होतो. याची प्रमुख कारणे म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस आणि क्वचित फंगल, परजीवी तसेच वरच्या श्वसन संसर्गानंतर खाली फुफ्फुसापर्यंत संसर्ग उतरणे आणि थेंबाद्वारे पसरलेले जीवाणू विषाणू श्वासातून आत जाणे होय. प्रमुख संसर्गकारक बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, हेमोफिलस एन्झोफ्लिया, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया इत्यादी हे सामुदायिक आणि रुग्णकालीन दोन्ही ठिकाणी न्यूमोनियाला कारणीभूत ठरवू शकतात. व्हायरस एन्झोफ्लिया RSV सध्या सर्दीचे विषाणू तसेच कोविड-19 यामुळेही निमोनिया होऊ शकतो. लहान मुलांमध्ये व्हायरल करणे अधिक सामान्य असतात. फंगस परजीवी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या कॉक्सिडिओसाइड्स, क्रिप्टोकोकस यासारखी फंगस निमोनियाला कारणीभूत ठरू शकतात. काही दुर्मिळ प्रकरणात परजीवीही कारण असू शकतात. संसर्ग कसा पसरतो? थेंबाद्वारे खोकला, शिंकताना निघणारे थेंब इतरांच्या श्वासवाटे फुफ्फुसात जाऊन संसर्ग करतात. वरच्या श्वसनमार्गातून खाली. अनेकदा सर्दी फ्लूनंतर खालच्या श्वसनमार्गात संसर्ग उतरत जाऊन निमोनिया होतो. ॲस्पिरेशन अन्नद्रव्य चुकीने श्वसनमार्गात गेल्यास ॲस्पिरेशन बॅक्टेरिया फुफ्फुसात पोहोचून निमोनिया होऊ शकतो. जोखीम घटक. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती यांना जोखीम जास्त असते. धूम्रपान, मद्यपान, अतिरेक, जीर्ण फुफ्फुस, किडनी, यकृत रोग आणि आम्लता कमी करणाऱ्या औषधांचा दीर्घ वापर जोखीम वाढवू शकतो. रुग्णालयीन संसर्ग. हॉस्पिटलमध्ये मिळणारा निमोनिया अधिक गंभीर आणि कधीकधी प्रतिजैविक प्रतिरोधक जीवाणूमुळे होतो. महत्त्वाच्या टिप्स. हंगामी फ्लू आणि निमोनिया विरोधी लसीकरण, हात स्वच्छता, खोकला, शिंकताना तोंड झाकणे आणि धूम्रपान टाळणे हे प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरते. उच्च ताप, श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणे, उपयुक्त कफ अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारणानुसार अँटीबायोटिक, अँटीव्हायरल इतर उपचार ठरवले जातात. कोणत्या लोकांमध्ये निमोनिया होण्याचा धोका जास्त आहे? निमोनिया कोणालाही होऊ शकतो, पण खालील गटामध्ये धोका विशेषतः जास्त असतो. उच्च जोखीम गट. 2 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय ज्येष्ठ नागरिक यांच्यात प्रतिकारशक्ती कमी, अपरिपक्व असल्याने धोका जास्त असतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले, HIV, एड्स, कर्करोग, अवयव प्रत्यारोपण झालेले, दीर्घकाळ स्टेरॉइड्स किंवा केमोथेरपी घेणारे यांना गंभीर निमोनियाचा धोका अधिक असतो. दीर्घकालीन आजार असलेले, दमा, COPD, सिस्टिक फायब्रोसिस, हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंड, यकृत रोग यासारख्या असणाऱ्या जोखीम वाढते. रुग्णालयातील रुग्ण. ICU मध्ये भरती, विशेषतः व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णालयीन निमोनियाचा धोका जास्त असतो. धूम्रपान करणारे किंवा दुसऱ्याच्या धुरात संपर्कात असणारे फुफ्फुसांचे नैसर्गिक संरक्षण कमी होऊन संसर्गाची शक्यता वाढते. गिळण्यास किंवा खोकल्याच्या रिफ्लेक्समध्ये अडचण असलेले, स्ट्रोक किंवा न्यूरोलॉजिकल समस्या असणाऱ्या ॲस्पिरेशनमुळे निमोनिया होऊ शकतो. गर्भवती महिला आणि कुपोषित किंवा कमजोर पोषण स्थिती असणारेही तुलनेत जास्त संवेदनक्षम असू शकतात. धोका कमी करण्यासाठी टिप्स. वयानुसार आणि जोखमीनुसार न्यूमोकोकल व फ्लू लसीकरण घ्या. लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी विशेषतः शिफारस केली जाते. धूम्रपान टाळा. हात धुणे आणि खोकताना, शिंकताना तोंड नाक झाकणे पाळा. श्वसन आजार असलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा. लक्षणे जसे की उच्च ताप, धाप लागणे, उपयुक्त कफ, छातीत दुखणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण उच्च जोखीम गटात गुंतागुंतीची शक्यता अधिक असते. 3. निमोनियाची लक्षणे. निमोनिया झाल्यावर सामान्यतः खालील लक्षणे दिसतात. सामान्य लक्षणे. कफासह खोकला. कफ पिवळा, हिरवा किंवा कधी रक्तमिश्रित असू शकतो. ताप, थंडी वाजणे, कंप, खूप घाम येणे. श्वास घेताना धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा जलद श्वासोच्छ्वास होणे. छातीत वेदना, विशेषतः खोल श्वास घेताना किंवा खोकताना. थकवा, अशक्तपणा, भुकेत घट, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी. पचनाशी संबंधित लक्षणे. मळमळ, उलटी, अतिसार काही रुग्णात दिसून शकतात. लहान मुले व ज्येष्ठांमध्ये. लहान मुलांमध्ये जलद श्वास घेणे, खाण्यास नकार देणे, चिडचिड, कफ स्पष्टपणे निघालेच असे नाही. ज्येष्ठांमध्ये ताप नेहमीच येईल असे नाही, गोंधळ किंवा भ्रम, थकवा, भूक न लागणे अशी अस्पष्ट लक्षणे जास्त दिसू शकतात. तात्काळ डॉक्टरांना कधी दाखवावे. श्वास घेताना वाढता त्रास, छातीत तीव्र वेदना, निळसर ओठ, नखे, उच्च ताप, 102 किंवा त्यापेक्षा जास्त, खोकला वाढणे किंवा रक्तमिश्रित कफ.
उपरोक्त लक्षणापैकी अनेक एकत्र दिसत असल्यास किंवा लक्षणे बिघडत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण योग्य निदान उपचार विलंब न करता करणे महत्त्वाचे आहे. निमोनियाचे उपचार. निमोनियाचा उपचार कारण, तीव्रता आणि रुग्णाच्या वय जोखमीनुसार ठरवला जातो. जीवाणूजन्य निमोनियाला प्रतिजैविके, व्हायरलमध्ये गरजेनुसार अँटीव्हायरल समर्थक उपचार, तर ऑक्सिजन कमी असल्यास श्वसनसहाय्य दिले जाते. औषधोपचार. प्रतिजैविके जीवाणूजन्य निमोनियात तातडीने सुरू केली जातात, कारण ओळखण्यापूर्वी सुरू करणे गुंतागुंत कमी करते. पूर्ण कोर्स घेणे अत्यावश्यक आहे. अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल. व्हायरल निमोनियात निवडक प्रकरणामध्ये अँटीव्हायरल देता येतात. फंगल किंवा परजीवी कारण असल्यास त्यानुसार औषधे दिली जातात. लक्षण नियंत्रण. तापदुखीसाठी पॅरासिटामॉल किंवा इबुप्रोफेन. खोकल्यासाठी गरजेनुसार कफ कमी करणारी औषधे वापरता येतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने. श्वसनसहाय्य व रुग्णालयीन काळजी. ऑक्सिजन थेरपी. रक्तातील ऑक्सिजन कमी असल्यास नाकातून किंवा मास्कने ऑक्सिजन दिला जातो. गंभीर प्रकरणे IV प्रतिजैविके, द्रव श्वसन थेरपी. श्वसन अपयशात व्हेंटिलेशनची गरज भासू शकते. घरची काळजी आणि पुनर्वसन. विश्रांती, पण पूर्ण बिछाण्यावर न राहता हलकी हालचाल, गहिरे श्वासाचे व्यायाम, पुरेसे पाणी पिणे, धूम्रपान टाळणे. सुरक्षा कालावधी. हलक्या प्रकरणात 1-2 आठवड्यात सुधारणा, थकवा काही आठवड्यात टिकू शकतो. औषधाचा कोर्स पूर्ण करावा. कधी तात्काळ डॉक्टरांकडे जावे. श्वास घेण्यास वाढता त्रास, निळसर ओठ, नखे, वारंवार उलटी किंवा जाणीव गढूळ, 102 अंशपेक्षा जास्त ताप, रक्तमिश्रित कफ, ताबडतोब उपचार घ्या. प्रतिबंधक उपाय. फ्लू व न्यूमोकोकल लसीकरण, हात स्वच्छता, खोकताना तोंड नाक झाकणे, धूम्रपान टाळणे, जीर्ण आधार नीट नियंत्रित ठेवणे. तर ही होती निमोनियाविषयी माहिती, निमोनियाची कारणे, लक्षणे व त्याचा उपचार. तर अशा मैत्रिणींनो, पुढील व्हिडिओ कशावर बनवा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती व्यवस्थितपणे मिळेल.